मंडळींनो, आम्ही खूप मेहनत घेऊन ही सगळ्या प्रकारची नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असतो. तरी आपण सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करून सहकार्य करावे ही विनंती. मंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हनुमान जयंतीबद्दल छान अशा पौराणिक कथा ऐकूया. या वर्षी हनुमान जयंती ही 6 एप्रिलला साजरी होणार आहे. हनुमान जयंती म्हणजे हनुमानाचा जन्मदिवस होय. हिंदू शास्त्रानुसार हनुमान हे सर्व देवतांमध्ये एक शक्तिशाली व बुद्धिमान देवता आहे. हनुमानाने केवळ रामायणातच नव्हे तर महाभारतात देखील अर्जुनाच्या रथाची रक्षा केली असे महाभारतातील लेखामध्ये कळते. लोकांच्या मान्यतेनुसार असे आहे की कलियुगात सुद्धा हनुमान पृथ्वी आणि मानवी जीवनाचे संकटापासून रक्षण करतो. हनुमानजीचे हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. संकटे आणि साडेसाती दूर करण्यासाठी हनुमंताची आराधना केली जाते. मंडळींनो, आता आपण हनुमान जयंतीविषयी पौराणिक कथा पाहूया. एकनाथी भागवतात असे सांगितले आहे की राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केले. त्या यज्ञातून अग्निदेव प्रगट झाले. त्यांनी राजा दशरथाला पायस प्रदान केले. त्यावेळी त्या पायाचा एक भाग घारीने पळवला आणि पर्वतावर ध्यान करत असलेल्या अंजनीच्या पदरात टाकला आणि अंजनीने तो खिरीचा प्रसाद ग्रहण केला आणि कालांतराने हनुमानाला जन्म दिला. तो दिवस म्हणजेच चैत्र पौर्णिमेचा दिवस होय. हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाच्या मंदिरामध्ये सूर्योदयापूर्वी कीर्तनाला सुरुवात करतात. सूर्य उदय होताच कीर्तन संपविले जाते. त्याच वेळेस हनुमानाचा जन्म होतो. त्यानंतर हनुमानजीच्या मूर्तीची पूजा केली जाते. एक पौराणिक कथा अशी आहे की मारुतीला तेल आणि शेंदूर लावतात. यामागील अशी कथा आहे की जेव्हा लक्ष्मण मूर्छित पडला होता तेव्हा हनुमानजी द्रोणागिरी पर्वत घेऊन जात होते. तेव्हा भरतने बाण मारल्यामुळे हनुमानाच्या पायाला दुखापत झाली. ही दुखापत झाल्यानंतर मारुतीच्या पायाला शेंदूर आणि तेल लावल्याने ती दुखापत बरी झाली. म्हणून हनुमंताला शेंदूर आणि तेल लावतात. एक पौराणिक कथा अशी आहे की एक दिवस खेळते वेळी हनुमानाने एका ऋषीचा परिहास केला. त्यामुळे त्याला शाप मिळाला. तुला तुझ्या सर्व शक्तींचा विसर पडेल. पुढे प्रभू रामचंद्र वनवासात असताना त्यांची आणि हनुमंताची भेट झाली. हनुमान यांनी प्रभू श्रीरामाची वनवासात आणि युद्धादरम्यान फार मदत केली. हनुमंताच्या आणि वानरसेनेच्या बळावरच श्रीराम यांनी रावणाशी युद्ध केले आणि शेवटी जिंकले देखील. आता आपण पाहूया हनुमानाला हनुमान हे नाव कसे पडले याबद्दलची पौराणिक कथा. वाल्मिकी रामायणामध्ये अंजनीच्या पोटी हनुमान जन्मला. जन्म झाल्यावर उगवणारे सूर्यबिंब
हे एखादे फळासारखे असावे. या समजुतीने हनुमानाने आकाशात उडान करून त्याकडे झेप घेतली. त्या दिवशी सर्व तिथी असल्यामुळे सूर्याला गिळण्यासाठी राहू आला होता. सूर्याकडे झेपावणारा हनुमान हा दुसरा राहूच आहे. या समजुतीने इंद्राने त्याच्यावर